संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तीनही लष्कर प्रमुखांची बैठक। बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाची होणार पत्रकार परिषद। भारत पाकिस्तान तणावानंतर भारत ॲक्शन मोडवर। जगभरातील परराष्ट्र मंत्र्यांसोबत भारताचा संवाद। एस जयशंकर यांचा 48 तासात 10 परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद। जम्मूमध्ये मध्यरात्री जबरदस्त ड्रोन हल्ले। भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याचा डाव पुन्हा उधळला। पाकिस्तानचे 100हून अधिक ड्रोन पाडले। पाकिस्तानचे 5 फायटर विमान देखील नेस्तनाभूत। कराची पोर्टवरही भारताचे ड्रोन हल्ले। 1971 नंतर पहिल्यांदाच कराची बंदरावर हल्ला। नौसेनेच्या सागरी हल्ल्यात कराची बंदर उद्ध्वस्त। सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने जैशेच्या 7 दहशतवाद्यांचा केला खात्मा। जैशेची घुसखोरी म्हणून हाणून पाडली। भारतीय सैन्याची दहशत पाकिस्तानच्या पंतप्रधानांपर्यंत। खुद्द शहबाज शरीफ भारताच्या हल्ल्यानंतर बंकरमध्ये लपले। सूत्रांची माहिती। दहशतवाद पोसणारा पाकिस्तान तुकडे तुकडे होण्याच्या उंबरठ्यावर। पाकिस्तानच्या काही पोलीस चौक्यांवर बलूच आर्मीचा ताबा। पाक सैन्यात बंडखोरी। अनेक सैनिकी चौक्या सोडून पळाले। सूत्रांची माहिती। पाकिस्तानने दहशतवादाला मोठं करू नये। अमेरिकेनं पाकिस्तानला ठणकावलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज बोलावली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक। उपमुख्यमंत्री आणि गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी राहणार उपस्थित। भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढली। दिल्ली विमानतळाकडून मार्गदर्शक सूचना जारी। विमानांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।